नमस्कार सर्व मित्रांना, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशमार्गवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडक 60 प्रश्न पाहणार आहोत, जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आहेत. ठीक आहे, 60 प्रश्न आहेत, 60 प्रश्न, आणि ही संभाव्यता आहे यांची. ठीक आहे, संभाव्यता यासाठी म्हणतो की यामध्ये बघा, हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. ठीक आहे, 60 ला 60 प्रश्न वारंवार विचारलेले आहेत, पुन्हा पुन्हा विचारलेले आहेत. 2014 पासून तर आजतागायत झालेल्या टीईटी मध्ये पुन्हा पुन्हा हे प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न विचारण्याची फक्त पद्धत वेगळी असते. कसं, कधी या ठिकाणी जोड्या लावामध्ये येते, तर कधी कधी आपल्याला MCQ टाईप मध्ये विचारलं जातं हे. ठीक आहे, प्रश्न पुन्हा पुन्हा वारंवार फिरून फिरून विचारले जातात. ठीक आहे, संकल्पना तीच असते प्रश्नाची, पण फक्त फिरून विचारला जातो प्रश्न, म्हणून हे अतिशय महत्वाचे आणि संभाव्यता असणारे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न पाहू आपण. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा आपल्याला सांगितलेलं आहे. पहिला मानसशास्त्रज्ञ अरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंट आणि मॉर्गन किंग रॉबिन. हे तिघ जण आहेत एका याच्यात. यांनी केलेल्या व्याख्या आपण पाहू. अरिस्टॉटलनं सुरुवातीला सांगू आपण, त्यांनी म्हणलेलं आहे आत्म्याचं शास्त्र, डायरेक्ट आत्म्याचं शास्त्रच म्हणलेलं आहे तो माणूस. ठीक आहे, मॅकडुगल हा जो आहे हा म्हणतो मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र आहे, म्हणून इथे 4 नंबरची जोडी लागणार. त्यानंतर विल्यम वुंट म्हणतो बोधावस्थेचं शास्त्र आहे. कशाचं आहे ते? बोधावस्थेचं शास्त्र. त्यानंतर मॉर्गन, किंग्स आणि रॉबिन्स हे तिघ जण मिळून म्हणतात मानव व मानवेतर प्राण्यांचे वर्तन यांचं शास्त्र आहे ते. तर मग याला 2 नंबरची जोडी लागणार. मग एकंदरीत 3, 4, 1, 2 अशी आपली जोडी तयार होती. 3, 4, 1, 2. इथं पहा 3, 4, 1, 2. हेच पर्याय आपला योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? तर तो दिलेला आहे विल्यम वुंट यांनी. ठीक आहे, विल्यम वुंट यांनी काय केलेलं आहे? विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेली मानसशास्त्र स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. बालमानसशास्त्र म्हणजे काय? तर बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या शारीरिक वाढीचा अभ्यास नाही. शारीरिक वाढीचा अभ्यास बिलकुल नाही, हे प्रश्न चुकीचा. मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास हे योग्य आहे, कारण की मानसशास्त्रात मानसिकतेची वाढ केली जाते, मुलांच्या अभ्यास केला जातो. त्यानंतर मुलांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास, त्यांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात नाही. बालमानसशास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासावं लागतं, असं आहे. ठीक आहे, बालमानसशास्त्रामध्ये शैक्षणिक विकासाचा अभ्यास केला जात नाही. मुलांच्या सामाजिक विकासाचा अभ्यासही त्या ठिकाणी केला जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न चौथा. कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? विचार करण्याचं कौशल्य या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. ते होते 4 ते 6 वर्षामध्ये. ते विचार करायला लागतात. त्यांना चूक, बरोबर, लहान मोठं, गरम गार या बऱ्याच गोष्टी त्यांना कळायला लागतात. त्या तरी समजा या वेळेमध्ये कळत असतात त्यांना. जसे की 1 वर्ष झाल्याच्या नंतर मुलांना सगळं कळतंय, कसा विस्तू पोळतो, सर्व समजते. परंतु ते विचार करायला लागतात. या वयामध्ये काय करतात? ते विचार करायला लागतात. 4 ते 6 या वर्षामध्ये विचार करायला लागतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणती लक्षणे दिसून येतात? या व्यक्तीला भूक लागत नाही, पर्याय चुकीचा आहे. या व्यक्ती अस्थिर असतात, पर्याय हा योग्य आहे. या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात, चुकीचं आहे. या व्यक्ती झोपाळू असतात, बिलकुल नाही. या व्यक्ती अस्थिर असतात.
ठीक आहे. कंठग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा काय होतं, व्यक्ती अस्थिर होतात, अस्थिर, त्यांचं मन कशात लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न 6वा. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. 1 नंबरचं, नवजात शिशूला भावविश्व नसते. भावविश्व नसते. हे विधान काय आहे? बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं शोधायचे. मुलाच्या वर्तनावर त्याच्या माता पिता यांच्या वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो. हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला शोधायचे चुकीचा पर्याय. मुलांच्या हालचालींची वाढ, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. हे चुकीचं आहे. हे वाक्य चुकीचं आहे, कारण की मुलांची जी वाढ असते ती पायापासून डोक्याकडे नाही, डोक्याकडून पायाकडे होत असते. म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि हेच आपलं मग काय असणार, उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. प्रश्न 7वा, एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश 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 या गोष्टीवर भर दिलेला आहे. त्यांनी दिलेला आहे परिपक्वता या गोष्टीवर भर दिलेला आहे. ठीक आहे, परिपक्वता. एलिझाबेथ हरलॉक, नाव ध्यानामध्ये ठेवा, काय केलेलं त्यांनी? परिपक्वतेला महत्व दिलेलं आहे, विद्यार्थ्याच्या परिपक्वतेला. त्याची शारीरिक मानसिक परिपक्वता झाली तर अध्ययन सुखकर होते आणि लवकर होते, हे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. 8 नंबरचा प्रश्न, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असे डॅश 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 यांनी प्रतिपादन केलेले आहे. त्यात योग्य उत्तर आहे थर्स्टन व थॉर्नडाईक. थॉर्नडाईक व थर्स्टन यांनी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने त्या विकासही जलद होतो, असं कोणाचं मत आहे? थर्स्टन व थॉर्नडाईक यांचं आहे. प्रश्न 9वा. प्रश्न 9वा पाहू आपण या ठिकाणी. ओके. प्रश्न 9वा, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला आनुवंशिकतेचा डॅश 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 नियम म्हणतात. तर काय आहे याचं उत्तर बघा, याला म्हणतात परागामित्वाचा नियम म्हणतात. हे काय आहे याचं उत्तर? परागामित्वाचा नियम म्हणतात. ठीक आहे, परागामित्वाचा नियम असे म्हणतात. त्यानंतर पहा बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश या विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही याचा अर्थ काय होतो? अयोग्य विधान शोधायचं आपल्याला. ठीक आहे, अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. परीक्षेमध्ये या गोष्टींना सुद्धा महत्व असते. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे हा नेमका आपल्याला कळला पाहिजे. ठीक आहे, अयोग्य विचारायचे आपल्याला शोधायचे. याच्यामध्ये काय आहे बघा, बालकाच्या शरीर रचनेवर स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. हे विधान योग्य आहे. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. हे सुद्धा योग्य आहे. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे चुकीचे आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये संक्रमित होत नाहीत जन्मता. ह्या गोष्टी ते त्यांच्या संपर्कात असल्यामुळे ते आत्मसात करतात आणि त्यामुळे आपल्याला वाटतं ज्या परिवारातील व्यक्ती हुशार असतात त्या परिवारातील लेकरही हुशार असतात, पण ते त्यांना जन्मता मिळालेलं नसतं. तर ते त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या संपर्कात असल्यामुळे काय होतात, ते हुशार होतात. ठीक आहे, आणि हा पर्याय अयोग्य आहे, म्हणून हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 11वा. प्रश्न क्रमांक 11वा, सामाजिक समूह म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे व्यक्तींचा समूह. ठीक आहे, व्यक्तींच्या समूहाला सामाजिक समूह असं म्हणतात.
प्राण्यांच्या समूहाला थोडंच म्हणतात, वाहनांच्या समूहालाही म्हणत नाहीत आणि वस्तूंच्या समूहालाही म्हणत नाहीत. ठीक आहे. टीईटी काय करते, काही सोपे प्रश्न देते. ठीक आहे. काही सिंपल असतात आणि काही हार्ड असतात. ठीक आहे. तर आपण त्या ठिकाणी काय करायचं असते, आपण स्वतःचा IQ लावून अशा प्रश्नांची उत्तरं काढायची असतात. ठीक आहे. 12वा प्रश्न, माध्यमांचा सामाजिकरणावर कसा प्रभाव असतो? सकारात्मक, नकारात्मक, निरर्थक व परस्पर विरोधी. याचे योग्य उत्तर आहे सकारात्मक. ठीक आहे. माध्यमांच्या सामाजिकरणावर कसा प्रभाव असतो? सकारात्मक असतो. सामाजिकरणाचे महत्वाचे घटक कोणते आहेत? धर्म, शाळा, कुटुंब, वरील सर्व. वरील सर्व हा पर्याय डोळे झाकून क्लिक करा, कारण की धर्म, शाळा आणि कुटुंब, सर्वात प्रथम सामाजिकरण सुरुवात होती कुटुंबात, नंतर होती शाळेत आणि मग नंतर त्याला धर्म समजते आणि धर्मामुळे त्याचं सामाजिकरण होत असते. ठीक आहे. प्रश्न 14वा, शाळेचे सामाजिकरणात योगदान काय असते? शारीरिक शिक्षण, बौद्धिक विकास, नैतिक शिक्षण. या तीनही गोष्टी त्यांना शाळेमध्ये भेटतात, म्हणून वरील सर्व या ठिकाणी पर्याय 4 क्रमांक योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा, मित्रांचा सामाजिकरणावर कसा प्रभाव असतो? नैतिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, बौद्धिक शिक्षण, वरील सर्व हे पर्याय त्याचा योग्य आहे. कारण की मित्रांचा सुद्धा सामाजिकरणावर एवढाच, त्यांच्याकडून आपण नीतिमत्ता शिकतो, त्यांच्याकडून आपल्याला शारीरिक शिक्षण सुद्धा मिळते, वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये सहाय्य करतात आणि बौद्धिक शिक्षण सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून मिळते. बौद्धिक शिक्षण कसं मिळते? वेगवेगळ्या कसोट्या आपण आपल्या मित्रांकडून लहानपणी शिकलेलो असतो, जसं की चची, पची भाषा आपण त्यांच्याकडून शिकलेलो असतो ऐकून. ठीक आहे. तर त्यामुळे हे वरील पैकी हे त्याचं योग्य विधान असणार आहे. प्रश्न 16वा, सामाजिकरणाच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिका कोण बजावतो? सामाजिकरणाच्या भूमिकेमध्ये माता पिता, शिक्षक आणि मित्र, वरील सर्वच जण आपल्या सामाजिकरणामध्ये काय करत असतात? भूमिका बजावत असतात. 4 नंबरचा पर्याय योग्य. 17वा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? सकारात्मक वातावरण, कठोर शिक्षण, कमी ताण, वरील सर्व. याचं एक नंबरचा पर्याय योग्य उत्तर असणार आहे. सकारात्मक वातावरण हे मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. कठोर शिक्षणामुळे त्यांचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यांना कमी ताणाचा काही त्या ठिकाणी हेच नाही. ठीक आहे. सकारात्मक वातावरण असेल तर त्यांचं मानसिक आरोग्य योग्य राहते. आई वडिलांनी त्यांच्यावर सकारात्मक संस्कार करावे, शिक्षकांनी सुद्धा त्यांच्यावर सकारात्मक संस्कार करायला हवे. ठीक आहे. 18वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रगती कशी मोजावी? वार्षिक परीक्षेतून, मासिक परीक्षेतून, सतत मूल्यमापनातून का ग्रहपाठामधून? सतत मूल्यमापन हे त्याचा योग्य पर्याय आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रगती जी आहे ती कशात जाणवते आपल्याला? सतत मूल्यमापन. आणि सतत मूल्यमापन हे कसं केलं जातं? त्यांना वारंवार प्रश्न विचारून. ठीक आहे. वारंवार प्रश्न विचारावे लागतात त्यांना, त्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी समजते. ठीक आहे. प्रश्न 19वा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर कोणते तंत्र वापरावे? निरीक्षण तंत्र, प्रोत्साहन तंत्र, सकारात्मक प्रतिसाद, वरील सर्व. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, वरील सर्व हे पर्याय योग्य आहे त्याचा. ठीक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर हे सर्वच तंत्र वापरायला पाहिजे. प्रश्न 20वा, विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी कोणते तंत्र उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक 4. कारण की हे बघा, ध्यान, योग आणि खेळ या तीनही तंत्रांचा या ठिकाणी उपयोग होतो, म्हणून वरील सर्व हे त्याचा पर्याय योग्य असणार आहे. ठीक आहे. प्रश्न 21वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा? मानसिक खेळ खेळून, शैक्षणिक खेळ खेळून, पठण पाठ करून, वरील पैकी सर्व. तर याचं सुद्धा योग्य उत्तर जे आहे वरील पैकी सर्व हेच आहे. ठीक आहे. आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास करायचा आहे तर मानसिक खेळही खेळावे लागतील, शैक्षणिक खेळही खेळावे लागतील आणि पठण पाठही करावं लागेल. वाचन घ्यावंच लागणार आहे तिथं. त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं, त्यानंतर पाठांतरण करून घ्यायचं. ठीक आहे. यामुळे काय होणार? विद्यार्थी
हुशार होणार. वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, यापेक्षा जास्त झूम होत नाही म्हणून आपण याला असंच ठेवू. प्रश्न 22वा, आत्मनिरीक्षणाची निरीक्षण पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे? शारीरिक क्रियांचे निरीक्षण, खर्चिक साधने आवश्यक असणे, कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसणे आणि प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण. 22चं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसणे. निरीक्षणामध्ये कोणत्याही साहित्याची आपल्याला गरज पडत नाही. निरीक्षण करत असताना निरीक्षण हे तंत्र किंवा पद्धत जी आहे याच्यामध्ये आपल्याला कशाचीच गरज पडत नाही, फक्त डोळेच असावे लागतात माणसाकडे निरीक्षण करण्यासाठी. म्हणून या साहित्याची कोणतीही आवश्यकता नसते या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. 23वा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धतीच्या वापरात कोणता दोष असू शकतो? आत्मनिरीक्षण याच्यामध्ये काय म्हणते, इतर व्यक्तीवर प्रयोग करणे सोपे, अनुभव व्यक्ती सापेक्ष असणे, बाह्य निरीक्षणासाठी आवश्यक, त्यानंतर सार्वजनिक अनुभव गोळा करणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुभव व्यक्ती सापेक्ष असणे. अनुभव काय आहेत? व्यक्ती सापेक्ष असतात. बरोबर आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि हाच त्याचा एक दोष आहे. कशाचा? आत्मनिरीक्षण पद्धतीचा. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक जण आपले आपले अनुभव भिन्न सांगतो, त्यामुळं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून त्याला आपण त्या आत्मनिरीक्षण पद्धतीचा दोष असं म्हणत असतो. ठीक आहे. 24वा प्रश्न पाहू आपण. 24वा प्रश्न, 24वा प्रश्न, बाह्य निरीक्षण म्हणजे काय? बाह्य निरीक्षण म्हणजे काय? नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण करणे याला बाह्य निरीक्षण असं म्हणतात. त्यानंतर 25वा प्रश्न, बाह्य निरीक्षणात कोणता घटक महत्वाचा असतो? बाह्य निरीक्षणामध्ये नोंदी करण्याचे ज्ञान हा घटक अतिशय महत्वाचा असतो. ठीक आहे. प्रश्न 26वा पाहू आपण. प्रश्न 26वा, बाह्य निरीक्षणाच्या प्रक्रियेत कोणती गोष्ट करणे चुकते? स्वतःच्या भावना नोंदवणे ही गोष्ट चुकते. ठीक आहे. स्वतःच्या भावना आपल्याला तिथं मांडायला जमत नाहीत. ठीक आहे. स्वतःच्या भावना जमतात का मांडायला? नाही. तिथं जे आहे ते आपल्याला मांडावं लागतं. ठीक आहे. प्रश्न 27वा, बाह्य निरीक्षण पद्धतीच्या कोणत्या प्रकारात निरीक्षक सहभागी होतो? तर त्याचा पर्याय आहे सहनिरीक्षण. सहनिरीक्षण पद्धतीमध्ये निरीक्षक सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो? सहभागी होत असतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 28वा प्रश्न. प्रश्न 28, अध्ययनात प्रगती काही वेळा खुंटल्यासारखी दिसते, त्यास काय म्हणतात? त्यास म्हणतात पठारावस्था. 28चं 1 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 29 क्रमांक, बालकाची अध्ययन विषयक प्रगती नंतर होत नाही, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात किती 29 नंबरचा प्रश्न आहे, मंद प्रगतीचा टप्पा, जलद प्रगतीचा टप्पा पठारावस्था, शारीरिक परिसीमा, याला शारीरिक परिसीमा असं म्हटलं जातं. कधी? बालकाची अध्ययन विषयक प्रगती नंतर होत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतात? शारीरिक परिसीमा म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये खालीलपैकी अध्ययनावर परिणाम करणारा आंतरिक घटक कोणता आहे? अध्ययनकर्त्याचे वय, प्रेरणा, परिपक्वता आणि वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. खालीलपैकी अध्ययनावर परिणाम करणारे आंतरिक घटक हेच आहेत. ठीक आहे. अध्ययनकर्त्याचं वय आपल्याला त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे, त्याची प्रेरणा काय आहे, त्याची परिपक्वता कशी आहे, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अध्ययनावर हे घटक परिणाम करतात असं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30वा किंवा 30वा. ठीक आहे. खालीलपैकी अध्ययनावर परिणाम करणारा कोणता घटक आंतरिक स्वरूपाचा नाही? आंतरिक स्वरूपाचा नाही म्हणत आहे. ठीक आहे. लिंग, प्रगतीचे ज्ञान, प्रशंसा व निंदा आणि आर्थिक दर्जा. योग्य उत्तर आहे आर्थिक दर्जा. आर्थिक दर्जा आंतरिक स्वरूपाचा नाही. आर्थिक दर्जा काय असतो? बाह्य स्वरूपाचा हा घटक आहे. प्रश्न 32वा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा बाह्य घटक नाही? बाह्य घटक नाही म्हणत आहे.
सामाजिक दर्जा, अध्ययन विषयक सुविधा, अध्यापन पद्धती व तंत्रे आणि अवधान व अभिरुची. हे अवधान व अभिरुची जे आहे हे काय आहे? आंतरिक आहे. ठीक आहे, आंतरिक स्वरूपाचा घटक आहे अवधान व अभिरुची. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 33वा प्रश्न, एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वयित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर ते कशावर आधारलेले आहे? ते आधारलेले आहे साधक अभिसंधान यावर. ठीक आहे. 34वा प्रश्न, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ती मांडलेली आहे कुर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती लिहून ठेवा. क्षेत्रीय उपपत्ती कोण मांडलेली आहे? कुर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. प्रश्न 35वा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश 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 यांनी मांडली. जेरोम ब्रुनर. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. 36वा प्रश्न, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कोहलर. कोहलर यांचं ते मत होतं. कोहलर यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न 37, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण आहे? तर साधक अभिसंधान उपपत्तीचा जो किंवा पद्धतीचा उद्गाता कोण आहे? B.F. स्किनर आहे. B.F. स्किनर आहे. त्यानंतर प्रश्न 38वा, एडवर्ड थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती डॅश डॅश वर आधारित आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे साहचर्यवाद. ठीक आहे. साहचर्यवाद त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांच्या ज्या उपपत्त्या आहेत त्या यावरच अवलंबून आहेत. त्यानंतर प्रश्न 39वा, थॉर्नडाईकने प्राण्यावर प्रयोग केला डॅश डॅश प्राण्यावर. कशावर प्रयोग केलेला आहे? थॉर्नडाईकने प्रयोग केलेला आहे मांजरावर. ठीक आहे. मांजरीवर प्रयोग केलेला आहे. एका मांजरीला एका पिंजऱ्यामध्ये कोंडलेलं आहे, तिचं दार लावून घेतलेलं आहे आणि आतल्या बाजूने तिथे काय केलेली आहे? कळ बसवलेली आहे. ती मांजर बाहेरच्या बाजूला एक मासा पण ठेवलेला असतो. ते मासा खाण्यासाठी ती खूप प्रयत्न करते, भुकेजलेलं. कधीतरी एकदा तिच्याने ती कळ दबते आणि दरवाजा उघडतो. अशी प्रक्रिया रोज रोज होत जाते आणि मांजराला समजते की ही कळ दाबल्याच्या नंतर त्यामधून दरवाजा उघडतो. मग तिला पुन्हा पुन्हा हे प्रयत्न करावे लागत नाहीत आणि यामधूनच त्यांनी काय मांडलेलं आहे? प्रयत्न प्रमाद पद्धती मांडलेली आहे. ठीक आहे. प्रमाण नाही, प्रमाद. ठीक आहे. प्रयत्न प्रमाद पद्धती त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 40वा, रशियन शास्त्रज्ञ पॅवलॉव याने कोणती अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे? तर त्यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे. अभिजात अभिसंधान ही पद्धती त्यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. ध्यानामध्ये ठेवा, पॅवलॉवने कोणती मांडलेली आहे? अभिजात अभिसंधान. आणि साधक अभिसंधान कोण मांडलेली आहे? आत्ताच आपण पाहिलेले आहे वरच्या प्रश्नामध्ये. बघा कोण मांडलेली आहे ती. बघा इथं या ठिकाणी दिलेलं आहे साधक अभिसंधान कोण? B.F. स्किनर यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. ध्यानामध्ये ठेवा. प्रश्न 41वा, पॅवलॉवने डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधानाची उपपत्ती मांडलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कुत्रा. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. पॅवलॉवनं कशावर केला? कुत्र्यावर. थॉर्नडाईकनं कशावर केला? मांजरावर. ठीक आहे. असेही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात आणि याही परीक्षेमध्ये निश्चितच विचारले जातील. प्रश्न 42वा, नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश 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 म्हणतात. प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान, ज्ञानात्मक अध्ययन, मर्मदृष्टी अध्ययन. याचं योग्य उत्तर आहे अभिजात अभिसंधान असं म्हणतात. ठीक आहे. चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास अभिजात
अभिसंधान असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 43 खालीलपैकी कोणती साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती नाही? योग्य उत्तर आहे याचं मर्मदृष्टी अध्ययन. ठीक आहे. कुठे आहे? 43 क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. मी दुसऱ्याला ते करत होतो. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न 44 खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने साहचर्यवादी उपपत्ती मांडलेली नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रुनर. ठीक आहे. ब्रुनर यांनी मांडलेली नाही. कारण वॉटसन, क्लार्क आणि हल त्यासोबतच थॉर्नडाईक, त्यानंतर स्किनर हे सगळे साहचर्यवादी उपपत्ती त्यांनी मांडलेले आहेत. पण ब्रुनरनं साहचर्यवादी उपपत्ती मांडलेली नाही. 45 प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणती ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती नाही? नाही असं म्हणत आहे. काय? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती नाही. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे साधक अभिसंधान उपपत्ती. ही ज्ञानात्मक नाही. ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे का? नाही. तर ही काय आहे? वर्तनात्मक किंवा मानसिक उपपत्ती आहे. यामध्ये काय केलेलं आहे? साधक अभिसंधान ही कोण मांडलेली आहे? स्किनरनं मांडलेली आहे. कोण मांडलेली आहे? स्किनर यांनी मांडलेली आहे. कुत्र्यावर प्रयोग केला त्यांनी. कशावर प्रयोग केला? कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. यामध्ये काय होते? यामध्ये माणसाला एखादी वस्तू दिसली, चेतक दिसलं की त्याच्यानुसार माणूस किंवा कोणताही प्राणी वर्तन करतो. ठीक आहे. आणि नंतर मग त्याला त्या वर्तनाची सवय लागते. ठीक आहे. जसं की गाडीला किक मारली की माणूस काय करतो? रेस वाढवायला सुरुवात करतो. हे काय आहे? हे आहे साधक अभिसंधान उपपत्तीचं उदाहरण आहे. ठीक आहे. कुत्र्याला त्या ठिकाणी एखादी भाकरीचा तुकडा दिसला की त्याच्या तोंडातून लाळ यायला सुरुवात होते. हे काय आहे? साधक अभिसंधान उपपत्तीचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुन्हा 46 खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत समावेश होत नाही? 46 तर त्याचं योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. ठीक आहे. थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचा अध्ययन उपपत्तीमध्ये समावेश होत नाही. 47 प्रश्न 47 गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी कोणती अध्ययन उपपत्ती उपयुक्त ठरते? याचं योग्य आहे मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी मर्मदृष्टी अध्ययन ही त्या ठिकाणी उपयुक्त पडते. त्यानंतर 48 प्रश्न अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे? तर ती केलेली आहे पुन्हा केलेली आहे बघा. बरोबर आहे, डेव्हिड आसुबेल यांनी केलेली आहे. डेव्हिड आसुबेल यांनी. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 49 जेरोम ब्रुनर यांनी कोणती अध्ययन विषयक उपपत्ती मांडलेली आहे? तर ती मांडलेली आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेरोम ब्रुनर यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 ब्रुनरने ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा समावेश केलेला नाही? तर त्याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे चेतक प्रतिसाद संबंध. चेतक प्रतिसाद संबंध या प्रक्रियेचा समावेश केलेला नाही त्यांनी. त्यानंतर 51 प्रश्न श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती डेव्हिड आसुबेल, रॉबर्ट गॅग्ने, जीन पियाजे, जेरोम ब्रुनर. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे रॉबर्ट गॅग्ने. ठीक आहे. रॉबर्ट गॅग्ने यांनी श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती मांडलेली आहे. ठीक आहे. 51 प्रश्न एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होतो हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समिष्टीवादी अध्ययन उपपत्ती, ज्याला आपण मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 53 प्रश्न क्रमांक 53 लहान मुले ही मोठ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात असे मत कोणी मांडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा यांनी असं सांगितलेलं आहे. ठीक आहे.
लहान मुले मोठ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात. ठीक आहे. 54 प्रश्न क्रमांक 54 अल्बर्ट बांदुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, प्रयत्न प्रमाद, अभिजात अभिसंधान, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन. याचं जे उत्तर आहे ते सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन हे अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली उपपत्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर 55 प्रश्न क्रमांक 55 अल्बर्ट बांदुराने सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीस बालकाची कोणती वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत? तर त्याचं योग्य जे उत्तर आहे त्याचं वरील सर्व हे पर्याय योग्य आहे. कारण बालक हे नेहमी आदर्शाच्या शोधात असते. बालक आदर्शाचे निरीक्षण करून ते मेंदूत संग्रहित करतो. बालक हे आदर्शाच्या वर्तनाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. 3 योग्य आहेत म्हणून वरील सर्व हे पर्याय योग्य असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56 विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस काय म्हणतात? तर शिकण्याच्या या पद्धतीला काय म्हणतात? याला म्हणतात अभिसंधान पद्धती म्हणतात. अभिसंधान पद्धती असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर 57वा प्रश्न श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक यांना मानले जाते. तर कोणाला मानले जाते? पर्याय क्रमांक 4 ला गॅग्ने यांना श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक मानले जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58 अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता हा आहे. तर कोण आहे? स्किनर आहे. 58च अभिजात नाही सॉरी माफ करा. ठीक आहे. पॅवलॉव हा आहे. ठीक आहे. पॅवलॉव अभिजात अभिसंधान म्हणलं की पॅवलॉव आणि स्किनर कशाचा आहे? तर तो आहे साधक. साधक हे नाव सारखे आहेत हा. साधक अभिसंधान. ठीक आहे. अभिसंधान स्किनर कशाचा आहे? स्किनर असला की साधक आहे आणि अभिजात असेल अभिजित किंवा अभिजात हा शब्द जो आहे तो कोणाशी संबंधित आहे? पॅवलॉवशी संबंधित आहे. ठीक आहे. 59 क्रमांक पर्याय प्रश्न क्रमांक 59 आणि 60 म्हणजे या ठिकाणी आपला सगळा व्हिडिओ संपून जातो. ठीक आहे. 59 मध्ये काय? समिष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60 व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यानंतर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीतही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो. हे थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. चेतक प्रतिचार उपपत्ती, अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती, मर्मदृष्टी मूलक उपपत्ती आणि क्षेत्रीय उपपत्ती. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चेतक प्रतिचार उपपत्ती. चेतक प्रतिचार उपपत्ती म्हणजे एखाद्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये काय झालेले आहे? जेव्हा एखाद्या प्राण्याला समजतं की ही क्रिया केल्याच्या नंतर असं आपल्याला मिळत आहे तर वारंवार तो तीच क्रिया करायला सुरुवात करतो. हेच त्यांनी या पद्धतीमधून सांगितलेले आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे काही अडचणी किंवा प्रश्न असतील तेही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्कीच लाईक करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.